हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Now next question number 3. Question read out करा. Give an alternative equivalent simple circuits for the following circuits. दिलेल्या सर्किटसाठी सिम्प्लिफाईड सर्किट द्या. टेबल काढा का? नाही. टेबल तयार करायचा नाही. फक्त सिम्प्लिफाय करून ठेवायचं का? नाही. सिम्प्लिफाय करा आणि इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट पण द्या. म्हणजे आपण इक्विव्हॅलंट सर्किटसुद्धा ड्रॉ करणार आहोत. ओके, चला मग घेऊया. आता मी जास्त टाईमपास करत नाही, डायरेक्ट जरा घेऊ आपण. बघा, बोला. S1 म्हणजे काय? P. S1 डॅश म्हणजे काय? निगेशन P. S1 डॅश म्हणजे निगेशन P. आणि S2 म्हणजे काय? Q. बरोबर. मग लॉजिकल एक्सप्रेशन काय येणार बघा. L इक्वल टू लॉजिकल एक्सप्रेशन. बोला. S1 म्हणजे कोण? P. कसा आहे? सरळ लाईनमध्ये, सिरीज, कंजंक्शन. बरोबर. नंतर S1 डॅश म्हणजे कोण? निगेशन P. करेक्ट. कॉम्बिनेशन काय आलंय? पॅरलल. म्हणजे काय येणार? डिसजंक्शन Q. डिसजंक्शन Q. ओके. आता हा कॉमन आहे बाहेर. हा कॉमन आहे. आपलं काय ठरलं आहे? कॉमन घेणे, कॉमन देणे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय येणार? हे कॉमन आहे, कलरमध्ये लिहितो. P कंजंक्शन. आता द्या P कंजंक्शन कोणाला दिला रे? निगेशन Pला. बरोबर. निगेशन Pला दिला. मध्ये काय येणार? डिसजंक्शन. हे तर साईन नाही वापरू शकत, हे कॉमनवालं साईन आहे, मग साईन डिसजंक्शन वापरायचं. डिसजंक्शन. पुढे काय येणार? P कंजंक्शन आणि पुढे आला Q. बरोबर. तो आणि त्याचं निगेशन. इथं कोणता लॉ आला? कॉमन देणे, कॉमन देणे, कॉमन घेणे, कॉमन देणे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दिस इज लॉजिकली कोण? तो आणि त्याचं निगेशन. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. तो आणि त्याचं निगेशन आणि कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये असतं बोटी, त्याचा कॉम्प्लिमेंट. फॉल्स. इथं आलं फॉल्स. डिसजंक्शन. P कंजंक्शन Q. आता फॉल्स ट्रू खेळायचंय. ट्रू घेतला तर ट्रू, फॉल्स घेतला तर फॉल्स. डिसजंक्शन आहे ना. डिसजंक्शन काय सांगतो? बोथ F देन F. हा F घेतला तर उत्तर F, हा ट्रू घेतला तर उत्तर ट्रू. आन्सर याच्यानुसार बदलते म्हणजे आन्सर हाच आहे. P कंजंक्शन Q. कोणता लॉ वापरला? आयडेंटिटी लॉ. सो दिस इज द रिक्वायर्ड सिम्प्लिफाईड लॉजिकल एक्सप्रेशन. नाव सिम्प्लिफाईड सर्किट आपण काढूया. सिम्प्लिफाईड सर्किट. P आणि Q. P म्हणजे कोण? स्विच S1. ते लिहिणार तुम्ही. लेट P डिनोट स्विच S1. Q म्हणजे कोण? स्विच S2. कंजंक्शन म्हणजे S1 आणि S2. बरोबर. मग हे यांना दाखवायची बॅटरी. दोनच आहेत त्यामुळे बॅटरी छोटीच दाखवा. मग काय दाखवला? लॅम्प. देणार का मार्क? नाही. 0. का? प्लस मायनस. तरी 0 का? डायग्रॅमला करंटची डायरेक्शन दाखवली नव्हती, आता दाखवली. सो दिस कम्प्लीट्स द प्रॉब्लेम नंबर 1. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 3 मधला सेकंड. सिम्प्लिफाईड सर्किट काढायची आहे. काय काढायची आहे? सिम्प्लिफाईड सर्किट. चला आता आपण ह्या सर्किटला थोडंसं जरा झूम करूया. ओके, बघा. हां, ठीक आहे. चला, S1 म्हणजे काय? S1 म्हणजे P. S2 म्हणजे काय? Q. S3 म्हणजे काय? R. S3 डॅश म्हणजे काय? निगेशन R. S2 डॅश म्हणजे काय? निगेशन Q. आणि S1 म्हणजे काय? P. बरोबर. चला, स्टार्ट फ्रॉम S1. लॉजिकल एक्सप्रेशन. L इक्वल टू स्टार्ट फ्रॉम S1. S1 म्हणजे काय? P. पुढे काय आलं? कंजंक्शन. बरोबर. S2 म्हणजे काय? Q. पॅरलल म्हणजे काय? डिसजंक्शन.
सो क्यू डिसजंक्शन आर. गॉट इट. आता ह्याच्यासोबत पॅरलल हे एक लाईन झाली ना, मग यांना आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं बरोबर. ह्याच्याबरोबर पॅरलल. पॅरलल म्हणजे काय येणार, डिसजंक्शन. काय येणार, डिसजंक्शन. S3 डॅश म्हणजे काय रे, निगेशन आर. परत कंजंक्शन काय रे, निगेशन क्यू. परत कंजंक्शन काय रे, पी. 1 2 3 1 2 3 कंजंक्शनमध्ये. ठीक आहे. ओके चला आता आपलं हे काय करायचं आहे, सर्किट सिम्प्लिफाय करायचं आहे. हे सर्किट आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हे सर्किट आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके. सो L इक्वल टू इथं काय कॉमन निघतंय, पी कंजंक्शन कॉमन निघतं बघा. पी कंजंक्शन कॉमन आहे. त्यापूर्वी आपण काय करू, पी कंजंक्शन पाहिलं आहे ना, ह्या फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शन कॉमन आहे आणि तो फर्स्ट आहे. इकडं पण कंजंक्शन पी आहे पण शेवट आहे, तर आपण फर्स्ट मांडूया. बघा मी काय करतो लक्ष द्या. पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. डिसजंक्शन विथ स्टार्टला लिहिला पी कंजंक्शन निगेशन क्यू निगेशन आर. बरोबर, इथे कंजंक्शन आहे. गॉट इट. येस. आता बघा L इक्वल टू पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. डिसजंक्शन विथ जरा मोठे सिम्बॉल काढतो. डिसजंक्शन इथं आलं पी कंजंक्शन. ए बोला, डी मॉर्गन्स लॉ वापरतो. इथं कोणता लॉ वापरला मी, इथे वापरला कम्युटेटिव्ह लॉ. सिक्वेन्स बदलला. 2 × 3 × 2 कम्युटेटिव्ह लॉ. सिक्वेन्स बदलला. दोघांना निगेशन. बोला, दोघांना निगेशन. ब्रॅकेटच्या आतमध्ये दोघांना निगेशन. विच लॉ, डी मॉर्गन्स लॉ. मला डी मॉर्गन्स लॉ वापरायचा आहे. डी मॉर्गन्स लॉ. बरोबर. निगेशन कॉमन घेतलं का, निगेशन कॉमन घेतलं ब्रॅकेटच्या आतमध्ये. क्यू कंजंक्शनचं काय होणार, डिसजंक्शन आर. गॉट इट. येस. बघा आता काय दिसतंय तुम्हाला, हे कळलं का. निगेशन प्रत्येकाला निगेशन. डी मॉर्गन्स लॉ. ब्रॅकेटला निगेशन. कंजंक्शनचं झाला डिसजंक्शन. चला आता कॉमन दिसतोय ना, मला पण दिसतोय, तुम्हाला कॉमन दिसतोय का. बघा हा कॉमन आहे. हा काय आहे, पी कंजंक्शन. काय आहे, पी कंजंक्शन. इथे पण काय बघा, पी कंजंक्शन. मग आपण कॉमन घेऊया. L इक्वल टू पी कंजंक्शन कॉमन घेतला. ए कॉमन दिसलं का तुम्हाला, हे काय इथे कॉमन आहे. आता मला इथं असं का दाखवावं लागलं, तर इथं ऑलरेडी रेड कलर वापरलं आहे ना. मग पी कंजंक्शन कॉमन घेतला. काय राहिलं, क्यू डिसजंक्शन आर. हे तर कॉमन घेतलंय, मग हे लिहिलं. मग हे मधलं उरलं डिसजंक्शन. हे तर कॉमन घेतलंय, मग उरलं काय, निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर. कॉमन घेणे, कॉमन देणे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. विच लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. सो L इक्वल टू पी कंजंक्शन तो आणि त्याचं निगेशन. विच लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आपल्याला वापरायचा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. तो आणि त्याचं निगेशन. मध्ये काय आलं, डिसजंक्शनमध्ये कॉम्प्लिमेंट लॉमध्ये बोथ एफ देन एफच्या ऐवजी कॉम्प्लिमेंट ट्रू येतं. डिसजंक्शनमध्ये काय येतं, ट्रू. मग इथं आलं ट्रू. गॉट इट. सो L इक्वल टू आता इथे काय आलं बघा, ब्रॅकेट म्हणलं अजून पुसून टाकतो. पी कंजंक्शन ट्रू. बरोबर. खेळायचं आहे. ट्रू फॉल्स. हे ट्रू घेतलं तर उत्तर ट्रू, हे फॉल्स घेतलं तर उत्तर फॉल्स. म्हणजे उत्तर हेच ना, म्हणजे उत्तर काय आलं, पी. म्हणजे बघा यासाठी सिम्प्लिफाईड सर्किट, सिम्प्लिफाईड सर्किट फक्त पी आला आहे. एकच स्विच. कसली भारी गंमत आहे बघा, एकच स्विच आला. लॅम्प मात्र दाखवायचा, एक स्विच म्हणून लॅम्प दाखवायचा नाही, असं नाही करायचं. S1
एक स्विच म्हणून डायरेक्शन दाखवायची नाही, असं नाही करायचं. ओके सॉरी प्लस मायनस. ओके प्लस मायनस. सो दिस इज द सिम्प्लिफाईड सर्किट. 1 2 3 4 5 6 स्विचेस आर रिप्लेस बाय सिंगल स्विच दॅट इज S1. म्हणजे जर आपण याचा टेबल तयार केला ना आउटपुट टेबल, तर आउटपुट टेबल कोणाला असता S1 वाला आला असता. S1 वाला म्हणजे कोण 4 वेळा 1 4 वेळा 0 हे आउटपुट आलं असतं, म्हणजे ते S1 सारखं आलं असतं. ओके ठीक आहे. आपल्याला लॉ लिहायचा असेल ना, हा कॉम्प्लिमेंट झाला. इथे काय लिहायचं आयडेंटिटी लॉ. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ आपण. येस काय म्हटले बघा. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम नंबर ऑफ स्विचेस. ऑल्सो ड्रॉ द सिम्प्लिफाईड सर्किट. आणि त्याची सिम्प्लिफाईड सर्किटसुद्धा काढा. प्रॉब्लेम इंटरेस्टिंग आहेत, लक्षात घ्या. हा मॅथमॅटिकल लॉजिक या लेसनमधला अवघड पार्ट आहे. रूल्स ऑफ लॉजिक, रूल्स ऑफ निगेशन, सिम्प्लिफाईड सर्किट हा लॉजिकमधला थोडासा डिफिकल्ट पोर्शन आहे. मग डिफिकल्ट आहे बरोबर की नाही. जास्तीत जास्त वेळा लेक्चर ऐकायचे, खूप वेळा लेक्चर ऐकायचे, 2-3 वेळा पाहिजे, ते पाठ होऊन जातं, समजून जातं, मी काय काय बोलतो आहे ते कळतं. माझे डायलॉग लक्षात ठेवा. मी लॉ पाठ करायला शिकवत नाही तुम्हाला, तुम्ही डायलॉग लक्षात ठेवा. लॉ पाठ करण्याची गरज नाही. ओके चला काय सांगितलं आहे. सिम्प्लिफाय सर्किट. काय करा सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम नंबर ऑफ स्विचेस. ऑल्सो ड्रॉ करा सिम्प्लिफाईड सर्किट. सिम्प्लिफाईड सर्किट काय करायचं ड्रॉ करायचं. क्वेश्चन कळलं आहे तुम्हाला. ठीक आहे चला पहिली डायग्राम घ्यायची, त्याला आपण झूम करूया. पहिल्या डायग्रामला ही आहे तुमची फर्स्ट डायग्राम. ओके थोडी कमी करू. ठीक आहे बघा चला. S1 म्हणजे कोण P. S2 डॅश म्हणजे कोण निगेशन Q. S1 डॅश म्हणजे कोण निगेशन P. S2 म्हणजे कोण Q. S1 डॅश म्हणजे कोण निगेशन P. S2 डॅश म्हणजे कोण निगेशन Q. ओके सगळं छान आहे ना. सिरीज आणि तिघं कॉम्बिनेशन. नीट पहा. प्रिंटिंग मिस्टेक होते कधी कधी. कसं आहे आपलं पुस्तक नवीन आहे. आपलं पुस्तक नवीन असल्यामुळे नवीन पुस्तकामध्ये बऱ्याचशा प्रिंटिंग एरर असतात. जशा पुस्तकामध्ये प्रिंटिंग एरर असतात तसेच आपल्या शिकवण्यामध्ये पण थोड्याफार प्रिंटिंग एरर होतात. ओके काय बघा पी सरळ म्हणजे कंजंक्शन. P कंजंक्शन निगेशन Q. पॅरलल डिसजंक्शन. निगेशन P पुढे सिरीज कंजंक्शन Q बरोबर. परत डिसजंक्शन करेक्ट. पुढे कोण निगेशन P करेक्ट. सिरीज कंजंक्शन निगेशन Q. लेट अस चेक वन्स अगेन. S1 P. S2 डॅश निगेशन Q. सिरीज कंजंक्शन. पॅरलल डिसजंक्शन. S1 डॅश निगेशन P. S2 Q. डिसजंक्शन. S1 डॅश निगेशन P. कंजंक्शन. S2 डॅश निगेशन Q. कॉमन मला तरी एक्झाम्पल झाल्यासारखं वाटते. मग अशी सोडवलं होतं बरोबर. हे कॉमन आहे बघा. निगेशन P कंजंक्शन कॉमन आहे. कॉमन आहे ते. चला L इक्वल टू P कंजंक्शन निगेशन Q. कॉमन डिसजंक्शन हे मांडलं ना असंच. आता कॉमन निघणार आहे. काय कॉमन निघणार निगेशन P कंजंक्शन हा कॉमन निघाला. कोणाला कॉमन निघाला उरलं काय Q. अरे बघा ना उरलं काय हे कॉमन घेतलं ना मग उरला कोण Q. उरलं कोण डिसजंक्शन. उरलं कोण निगेशन Q. गॉट इट. याला टाकूया राऊंड स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. L इक्वल टू P कंजंक्शन निगेशन Q. हे आपण काय केलं कॉमन घेतलं. कॉमन घेणे म्हणजे विच लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बरोबर. डिसजंक्शन विथ निगेशन P कंजंक्शन तो आणि त्याचं निगेशन कॉम्प्लिमेंट लॉ. विच लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. मग कॉम्प्लिमेंट लॉला मग कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय होतं तो आणि त्याचं निगेशन. मग काय होतं डिसजंक्शनमध्ये उत्तर येतं ट्रू. मग इथं आन्सर आलं ट्रू. L इक्वल टू P कंजंक्शन
निगेशन क्यू, डिसजंक्शन विथ. चला खेळायचंय, आयडेंटिटी लॉ आला आहे, मग खेळायचंय. बरोबर. याला ट्रू म्हटलं तर उत्तर ट्रू, याला फॉल्स म्हटलं तर उत्तर फॉल्स. म्हणजे हेच उत्तर आहे ना. कोण? निगेशन पी. बरोबर. आता निगेशन पी कॉमन झाला. हे 1 2 3 कॉमन झाले बघा. 1 2 3 कॉमन झाले या ब्रॅकेटला. मग ते आतमध्ये द्या. एल इक्वल टू पी. कॉमन कोण? रेडवालं. डिसजंक्शन निगेशन पी हे कॉमन दिलं. मध्ये कोण आलं? कंजंक्शन. पुढे कोण आहे? निगेशन क्यू. हे कशाला आलं? रेडमध्ये. निगेशन क्यू. परत पुढे कॉमन कोण? डिसजंक्शन निगेशन पी. ओके. एल इक्वल टू तो आणि त्याचं निगेशन, हे आपण कॉमन घेणे कॉमन देणे हा कार्यक्रम केलेला आहे. बरोबर की नाही. मग कॉमन घेणे कॉमन देणे म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. तो आणि त्याचं निगेशन, आणि डिसजंक्शन म्हणजे उत्तर काय येणार? ट्रू. कंजंक्शन. हे जरा निगेशन क्यू, डिसजंक्शन निगेशन पी. एल इक्वल टू चला खेळा. हे स्वतः हे काय आलं? हे तो आणि त्याचं निगेशन म्हणजे विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. बघा याला ट्रू घेतलं, ट्रू कंजंक्शन ट्रू. याला फॉल्स घेतलं, ट्रू कंजंक्शन फॉल्स. आन्सर याच्यानुसार बदलतंय. म्हणजे काय आलं? निगेशन क्यू, डिसजंक्शन निगेशन पी. मी काय म्हणतो, आपण कोणता लॉ वापरला? आयडेंटिटी लॉ. आता सिक्वेन्स चेंज करूया. सिक्वेन्स बदला. निगेशन पी, डिसजंक्शन निगेशन क्यू. सिक्वेन्स बदलला. सिक्वेन्स बदलणे म्हणजे विच लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. बरोबर. आता याची काढायची सिम्प्लिफाईड सर्किट. चला सिम्प्लिफाईड सर्किट काढून टाकू आपण. सिम्प्लिफाईड सर्किट काढू. ह्या ठिकाणी जागा आहे माझ्याकडे. सिम्प्लिफाईड सर्किट काढतो. डिसजंक्शनमध्ये आले म्हणजे पॅरलल. मग हा झाला स्विच S1 डॅश, हा झाला S1 डॅश. याच्याबरोबर पॅरलमध्ये पुढचा स्विच आला. पुढचा स्विच कोण? S2 डॅश. बघा. आणि यांच्यामध्ये आपण काय केलं तर यांच्यामध्ये आपण पॅरल कॉम्बिनेशन दाखवलं, बॅटरी दाखवली, करंटची डायरेक्शन दाखवली, डिसजंक्शन आले म्हणून पॅरल दाखवलं. कोण? निगेशन पी आणि निगेशन क्यू. म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश. तर हा आपला पहिला प्रॉब्लेम प्रूव्ह झाला. ओके. नेक्स्ट घेऊया आपण. ह्या क्वेश्चनमधला नेक्स्ट. खूप उदाहरणं दिलेली त्यांनी. टाईम कन्झ्युमिंग आहे, लक्षात घ्या. टाईम कन्झ्युमिंग आहे. जाऊ दे, आपला वेळ गेला तरी चालेल, पण हे आलं पाहिजे कारण याच्यावरती हमखास प्रश्न येणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा यांनी या नवीन टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन वाढवले. याचा अर्थ याच्यावरती एक्झाम्पल 101% येणार म्हणजे येणार. याच्यावरती एक्झाम्पल परीक्षेला येणार 3 मार्काला. चॅप्टर जर 8 मार्काला असेल तर 3 मार्काला याच्यावरती एक्झाम्पल येणार. आणि जर बोर्डाचा पेपर पॅटर्ननुसार हे 4 मार्काला टाकावं लागलं तर हे 4 मार्काला पण टाकवतील. बरोबर. ठीक आहे. आता इथं S4 पण आलं बघा. S4 म्हणजे काय आला? S4 म्हणजे S. ठीक दिसते सगळ्यांना? ओके. चला, हे एक्झाम्पल दिसतानाच अवघड दिसते, त्यामुळे हे एक्झाम्पल कळलं तर इथून मागची सगळी छोटी छोटी एक्झाम्पल कळतील. यल स्टार्ट करूया आपण. घाई नाही करायची, है अजिबात नाही काय करायची. S1 म्हणजे P, S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, सिरीज कंजंक्शन Q, P कंजंक्शन Q. ह्याच्याबरोबर पॅरलल, याच्याबरोबर पॅरलल आहे S3 डॅश. हा 3 आहे आणि इथं डॅश S3 डॅश. S3 डॅश हे पॅरलल म्हणजे काय रे? डिसजंक्शन. S3 डॅश म्हणजे कोण? निगेशन R. बरोबर. S4 पॅरलल, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन. डिसजंक्शन कोण? S4ला काय म्हणणार? S. हे काय मी सांगतो, तो S5 डॅश आहे. S5 डॅश पॅरलल विथ T घेऊ त्याला, PQRST. 5 येतो 5. हा 5 डॅश आहे म्हणजे काय येणार? निगेशन T. एक मिनिट नीट सांगतो मी तुम्हाला. हां, S3 डॅश, S4 डॅश, S5 डॅश, निगेशन R, निगेशन S आणि निगेशन T. एवढे दिलेत त्यांनी, एवढे. ठीक आहे. ह्याच्याबरोबर सिरीजमध्ये आलं, ह्या सगळ्यांमध्ये सिरीजमध्ये आलं नाही, सरळ आलं सिरीजमध्ये. सिरीज म्हणजे काय? कंजंक्शन. कोण आलं? हे दोघं पॅरलल. S1 म्हणजे कोण? P. सरळ म्हणजे कोण? कंजंक्शन. S2 म्हणजे कोण? Q. पॅरलल डिसजंक्शन.
डिसजंक्शनमध्ये कोण S3 म्हणजे कोण R बरोबर. S4 म्हणजे कोण यस कंजंक्शन यस सिरीजमध्ये ना कंजंक्शन येईल. आणि S5 म्हणजे T. काय नाही गणित मोठं केलं आहे पण लय सोपं केलं आहे आणि अतिशय सोपं उदाहरण आहे बघा कसं. L P कंजंक्शन Q झाला पाठ. निगेशन प्रत्येकाचं निगेशन घेतलं कॉमन. इथं डिसजंक्शन येणार इथं डिसजंक्शन येणार ना डिसजंक्शन. 1 2 3 बघा 1 2 3 तीन निगेशन कॉमन घेतलं. प्रत्येकाचं निगेशन कॉमन घेतलं. आतमध्ये काय होणार RST. डिसजंक्शन काय होणार कंजंक्शन. कोणता लॉ डी मॉर्गन्स लॉ. प्रत्येकाला निगेशन 1 2 3 ला निगेशन घेतलं कॉमन घेतल्यानंतर डिसजंक्शन झालं कंजंक्शन. ओके 1 2 3 पुसून टाकतो. कंजंक्शन विथ काय आलं हे P कंजंक्शन Q. डिसजंक्शन विथ R कंजंक्शन यस कंजंक्शन T. मी या ठिकाणी फक्त कॉमन घेतलाय. हा कॉमनचा प्रकार वेगळा आहे. तुम्ही म्हणा कॉमन घेतला डिस्ट्रीब्युटिव्हला नाही मी निगेशन कॉमन घेतलंय. ह्याला म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. कन्फ्यूज झालं तर मागचे लेक्चर परत ऐकायचे. डी मॉर्गन्स लॉ आता क्लिअर करते. एकदम क्लिअर आहे बघा. हा जो आहे ना P कंजंक्शन हा जो आहे ना P कंजंक्शन Q डिसजंक्शन. हा P कंजंक्शन Q डिसजंक्शन बघा. P कंजंक्शन Q डिसजंक्शन मी याला कॉमन घेऊन टाकणार कॉमन. मग L इक्वल टू कॉमन काय आलं P कंजंक्शन Q डिसजंक्शन. याला कॉमन घेतलं काय उरलं बघा रे काय उरलं निगेशन ऑफ R कंजंक्शन यस कंजंक्शन T. इथं कंजंक्शन आलं ना कंजंक्शन विथ काय आलं R कंजंक्शन यस कंजंक्शन T बरोबर. काय आलं बघा कोणता लॉ वापरला आपण या ठिकाणी हा P कंजंक्शन Q डिसजंक्शन कॉमन घेतला म्हणजे कोणता लॉ वापरला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथं काय आलं बघा समजा याला थोड्या वेळापुरता P म्हणा बरं. याला P म्हटलं थोड्या वेळापुरता म्हणा ना याला या पार्टला P म्हणा. हा डब्बा आहे बघा हा जो डब्बा आहे ना याला P म्हणा. मग हा डबा म्हणजे R कंजंक्शन यस कंजंक्शन T हा जो डबा आहे याला काय म्हटलं P. मग इथं पण सेम दिसतोय हा पण डबाच झाला ना मग हा पण Pच झाला. याच्यापुढे कोण आहे निगेशन P आणि मध्ये काय आलं कंजंक्शन. तो आणि त्याचं निगेशन आलं का. तो म्हणजे कोण R कंजंक्शन यस कंजंक्शन T आणि त्याचं निगेशन पुढं. मग तो आणि त्याचं निगेशन विच लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजे आपण वापरणार आहोत कॉम्प्लिमेंट लॉ. बघा हे दिसताना मोठं दिसतंय पण लय छोटं आहे. P कंजंक्शन Q तो आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. तो म्हणजे P तो म्हणजे डबा तो म्हणजे R कंजंक्शन यस कंजंक्शन T. त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे निगेशन P म्हणजे डब्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच R कंजंक्शन यस कंजंक्शन Tचं कॉम्प्लिमेंट. तो आणि त्याचं निगेशन आणि मध्ये काय आलं कंजंक्शन. मग कॉम्प्लिमेंट लॉमध्ये कंजंक्शनमध्ये काय येतं फॉल्स. म्हणजे याचं उत्तर आलं डिसजंक्शन विथ फॉल्स बरोबर. ह्या सगळ्याचं उत्तर फॉल्स आलं बघा. सो L इक्वल टू P कंजंक्शन Q. आता उत्तर काढायचं ना आन्सर. चला याला ट्रू घ्या. ट्रू घेतला तर डिसजंक्शन काय सांगतो ट्रू. डिसजंक्शनच्या टेबलमध्ये ट्रू डिसजंक्शनच्या टेबलमध्ये फॉल्स म्हणजे आन्सर याच्यानुसार बदलते. म्हणजे काय आलं P कंजंक्शन Q. मग आपली सिम्प्लिफाईड सर्किट काय आली बघा सिम्प्लिफाईड सर्किट P कंजंक्शन Q कंजंक्शन सिरीज म्हणजे कोणाला S1 आणि पुढे कोणाला S2. सो S1 कशामध्ये आले सिरीजमध्ये. आपण बॅटरी दाखवली आपण लॅम्प दाखवला बरोबर आणि आता आपण करंटची डायरेक्शनसुद्धा दाखवली. दिसताना प्रॉब्लेम डेंजर दिसतोय पण तुम्ही जर पाहिलं तर S3 S4 S5 हे इथं सिरीजमध्ये आहेत आणि S3 डॅश S4 डॅश S5 डॅश हे इथं पॅरललमध्ये आहेत. म्हणजे S3 S4 S5 इथं सिरीजमध्ये 3 4 5 सिरीजमध्ये आणि 3 4 5चे डॅश पॅरललमध्ये. लगेच कळून जाते आपल्याला लगेच. आणि दोघं सेम ठेवले S1 S2 तेच तुम्हाला इथं रिफ्लेक्ट झाले.
नेक्स्ट एक्झाम्पल ऑन सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट डायग्रॅम. आपला सर्किट डायग्रॅम सिम्प्लिफाय करायचे आहेत बाय युझिंग द रूल्स ऑफ लॉजिक. आता ही जी सर्किट डायग्रॅम आहे याच्यामध्ये स्टार्टला काय आहे S1 डॅश. S1 डॅश म्हणजे काय निगेशन P. S2 म्हणजे कोण Q. S1 म्हणजे कोण P. S2 डॅश म्हणजे कोण निगेशन Q. S1 म्हणजे कोण P आणि S2 म्हणजे कोण Q. बरोबर. तर हे सर्किट सिम्प्लिफाय करायचे. या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा इथं सिरीजमध्ये आहे का. इथं एकही स्विच सिरीजमध्ये नाही आहे. 1 2 3 4 5 6 6च्या 6 स्विच एकमेकांना पॅरलल आहे. फक्त हे त्यांनी वायरिंग जे केले ते वेगवेगळ्या लूप्समध्ये केले. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. 1 2 3 4 5 6 6च्या 6 स्विच कशामध्ये आहेत पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय आहेत आपल्याला माहिती आहे देअर इज डिसजंक्शन. सो निगेशन P डिसजंक्शन Q हे पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणून याला ब्रॅकेट टाकलं. ह्यांचं फर्स्ट कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशन आहे मग याला एक ब्रॅकेट टाकलं. पण हे पॅरलल कॉम्बिनेशन याच्याबरोबर पॅरलल आहे म्हणजे परत एकदा मध्ये काय येणार डिसजंक्शन. मग डिसजंक्शन आलं कोणाचं P डिसजंक्शन निगेशन Q. बरोबर. ह्यांचं परत काय आलं डिसजंक्शन. परत पॅरललमध्ये आलं म्हणजे काय आलं डिसजंक्शन. आणि या ठिकाणी आला P डिसजंक्शन Q. P डिसजंक्शन Q. ओके. आता या ठिकाणी वेगळं सिम्बॉल आलेलं आहे का कंजंक्शन डिसजंक्शन असं वेगळं सिम्बॉल आलेलं आहे का. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सर्किट डायग्रॅममध्ये इम्प्लिकेशन येऊच शकत नाही. कारण सर्किट डायग्रॅममध्ये दोनच प्रकार असतात. एक सिरीज स्टँड्स फॉर कंजंक्शन आणि दुसरं पॅरलल स्टँड्स फॉर डिसजंक्शन. त्यामुळे इम्प्लिकेशनचा संबंध येत नाही. त्यामुळे कंडिशनल बाय कंडिशनल लॉचा संबंध येत नाही. मग फक्त काय आहे कंजंक्शन अँड डिसजंक्शन. आणि ह्या सर्किट डायग्रॅममध्ये कुठंही कंजंक्शन येणार नाही कारण कोणताही स्विच सिरीजमध्ये नाही. ओके. मग सगळेच डिसजंक्शन आहेत. मग मी तुम्हाला शिकवले सगळे कंजंक्शन सगळे डिसजंक्शन विच लॉ असोसिएटिव्ह लॉ. कारण सगळे जर एकाच प्रकारचे असतील तर त्यांची काय असते असोसिएशन. काय असते असोसिएशन. मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले सगळे एकाच पक्षातले आहेत ना. मग सगळे एकाच पक्षातले आहेत म्हणजे त्यांची काय असोसिएशन आहे. मग याला नाव काय द्यायचं आपण असोसिएटिव्ह लॉ. काय म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. सगळ्यांची असोसिएशन कारण सगळ्यांचा पक्ष एकच म्हणजे सगळ्यांचा सिम्बॉल एकच सगळ्यांमध्ये काय डिसजंक्शन. सो असोसिएटिव्ह लॉ. चला मग आपण काय करू ब्रॅकेट्स ओपन करू. निगेशन P डिसजंक्शन Q डिसजंक्शन P डिसजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन P डिसजंक्शन Q. ओके. आता आपण काय करणार आहे ज्या टर्म्स आपल्याला जवळ पाहिजे त्याच आपण जवळ घेणार. बरोबर. चला Q एकत्र घेऊ P एकत्र घेऊ आणि त्यासाठी आपण असोसिएटिव्ह त्यासाठी आपण आयडेम्पोटेंट लॉ वापरूया. ह्या ठिकाणी मी वापरला असोसिएटिव्ह लॉ. काय वापरला असोसिएटिव्ह लॉ. आता जे मला पाहिजे ते मी एकत्र घेणार आहे. जर तुम्ही पाहिलं तर इथं P आणि P काय आहे रिपीट आहे. P आणि P काय आहे रिपीट आहे. ह्या ठिकाणी Q आणि Q काय आला आहे रिपीट आला आहे. यांना एकत्र घेऊया. मग दॅट L इक्वल्स टू इथं निगेशन P डिसजंक्शन Q ह्या Qच्या सोबत या Qला घेऊया. सो Q डिसजंक्शन Q. बरोबर. जागेत बदल. त्याच्यानंतर हा डिसजंक्शन P ह्याच्यासोबत हा P घेऊया. डिसजंक्शन P जागेत बदल म्हणजे काय होणार कम्युटेटिव्ह लॉ. मग आपण हा Q घेतला यासोबत हा Q घेतला ह्या P सोबत हा P घेतला हे 4 झाले. मग उरला कोण डिसजंक्शन विथ निगेशन Q. कोणता लॉ वापरला आपण कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. जागेत बदल आपण त्याची इंटरचेंज केली जागा इंटरचेंज केली प्लेस इंटरचेंज केलं म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ. सो L इक्वल टू निगेशन P डिसजंक्शन सेम आहेत ना. सेम म्हणजे काय I म्हणजे आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे त्याला Q डिसजंक्शन इथं काय आला P डिसजंक्शन निगेशन Q. आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ याला म्हणायचं आयडेम्पोटेंट लॉ. दॅट L इक्वल्स टू आता आपण काय एकत्र घेतलं पाहिजे P आणि निगेशन P. मग निगेशन P डिसजंक्शन P डिसजंक्शन विथ Q डिसजंक्शन निगेशन Q. सो L इक्वल टू परत जागा चेंज म्हणजे काय घेतला मी कम्युटेटिव्ह लॉ. 1 × 2 2 × 1 जागेत बदल. आता तो आणि त्याचं निगेशन
तो आणि त्याचं निगेशन याला काय म्हणायचं कॉम्प्लिमेंट लॉ. तो आणि त्याचं निगेशन कॉम्प्लिमेंट लॉ. आतमध्ये काय आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन काय म्हणतं बोथ एफ देन एफ पण त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ना ट्रू. मग ट्रू डिसजंक्शन ट्रू. ट्रू डिसजंक्शन ट्रू. तो आणि त्याचं निगेशन तो आणि त्याचं निगेशन तो आणि त्याचं निगेशन तो आणि त्याचं निगेशन. विच लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ वापरला बरोबर. लॉ वापरून झाल्यावर आपण लिहितो. अँड एल इक्वल टू हे काय येणार सांगा. हे सिम्पल आहे. डिसजंक्शनचं काय असतं टेबलमध्ये बोथ एफ देन एफ. बोथ एफ देन एफ. मग इथं बोथ एफ देन एफ असतं. बोथ एफ देन एफ असतं. तसं नाही आलेलं म्हणजे इथे काय आलं ट्रू. इथे काय आलं ट्रू. मग आपलं आन्सर ट्रू आलं. आपलं आन्सर ट्रू आलं. याचा अर्थ काय याचा जर इथं फॉल्स आलं असतं आपण काय म्हटलं असतं नो करंट फ्लोज थ्रू द सर्किट. इथं ट्रू आलं याचा अर्थ काय असणार आहे करंट फ्लोज थ्रू द सर्किट. ओके तर ही झाली आपली हा झाला आपला एक क्वेश्चन. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. लॉज वापरता आले पाहिजेत. लॉज वापरता आलेत. प्रत्येक वेळेस डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी असाच सिक्वेन्स येईल असं नाही. पण 99% प्रॉब्लेममध्ये तोच सिक्वेन्स येतो काय डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी. आता हे असे वेगळे प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम्स वेगळे काय आहेत हे मिसलिनियसमधले प्रॉब्लेम आहेत त्यामुळे प्रॉब्लेम थोडेसे वेगळे आहेत.